एक्सचेंज ऑन लॉग इन केल्याच्यानंतर असा आपल्याला इंटरफेस दिसेल. सर्वात प्रथम याच्यावर इथे जे ऑप्शन दिसते हे इथे मेनूचं ऑप्शन, त्या मेनूच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मेनूचं ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्यासमोर सबस्क्रिप्शन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. सबस्क्रिप्शनवर आपण क्लिक केलं. आता इथे सबस्क्रिप्शन आहेत आपल्याला कोणता सबस्क्रिप्शन बाय करायचं ते दिलेले आहे. तर आपल्याला आता हे सबस्क्रिप्शन बाय करण्यासाठी आपल्या वॉलेटमध्ये अमाऊंट पाहिजे. ओके, तर सर्वात प्रथम आपण काय करू, इथं क्लिक करू व्ह्यू माय सबस्क्रिप्शन. व्ह्यू माय सबस्क्रिप्शनवर क्लिक केलं. आपण परत इथे आलो. आता इथे आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपण काय करूया, हे मेनूचं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरच क्लिक करू. परत त्याच्यावर जर क्लिक केलं, आता इथे आपण वॉलेट नावाचं एक ऑप्शन दिसतं. इथे हा जो वॉलेट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं. आता इथे लक्षात ठेवा, हा जो फंडिंग नावाचा जो ऑप्शन आहे, फंडिंग, आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. फंडिंगवर आपण क्लिक केलं. फंडिंगवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असे ऑप्शन येतील. सर्वात प्रथम हे डिपॉझिट नावाचं जे ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डिपॉझिटवर मी क्लिक केलं. आता याच्यावर आपल्यासमोर सिलेक्ट कॉईन नावाचं एक ऑप्शन येईल. तर इथे क्लिक करून किंवा इथे क्लिक करून किंवा इथे याच्यावर क्लिक करून आपण सिलेक्ट करू शकतो कॉईन. त्याच्यावर क्लिक केला तर आपल्यासमोर असे 2 कॉईन येतील. यापैकी आपल्याला USDT याच्यामध्ये डिपॉझिट करायचं असेल तर USDTवर क्लिक करायचं. ओके, USDTवर क्लिक केलं. याच्यानंतर आता इथे खाली याच्यावर क्लिक करायचं आणि नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं आणि हा जो नेटवर्क आहे VEP20 हा सिलेक्ट केला. VEP20 सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याला वर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं. आपल्याला हे जे दिसायला ना कॉपीचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हे आपला कोड आहे पूर्ण. याच्यावर क्लिक केलं ना तर मग आपला हा कोड कॉपी होईल. कशावर क्लिक करायचं, याच्यावर. ओके, तर याच्यावर मी क्लिक केलं. हा माझा कोड कॉपी झाला. कॉपी झाल्याच्या नंतर आता मी इथून डायरेक्ट बाहेर पडलो. इथे डायरेक्ट बाहेर पडायचं आहे आपल्याला आणि दुसरा ॲप ओपन करायचा. तिथे मी बाहेर आलो. आता माझे USDT जिथे ठेवलेले आहेत, कुठे आहेत, ट्रस्ट वॉलेटमध्ये आहे ठेवलेले. तर मग मी ट्रस्ट वॉलेट माझा ओपन केला. आता माझ्याकडे जे USDT आहेत ना, तर हे ट्रस्ट वॉलेटमध्ये आहे. तर ट्रस्ट वॉलेटमधून मी तो जो अकाउंट आपण कॉपी केलेला आहे त्याच्यावर आपल्याला सेंड करायचं. तर तो BEP20चा आपला ॲड्रेस होता. आता मी माझं जे USDT आहे इथून मी सेंड केले. तर आता सेंड करताना इथे मला ॲड्रेस टाकायचा आहे. कोणता ॲड्रेस, जो मी कॉपी केला होता तो मी पेस्ट केला. ॲड्रेस पेस्ट झाला. आता किती अमाऊंट पाठवायची मला, आता मला इथे पाठवायची आहे समजा 101 USDTचा एक ID लागतो. तर मला 101 मी टाकले, बरोबर. आता हे BEP20 आहे नेटवर्क. आता मी इथे नेक्स्टवर क्लिक करणार. ओके, नेक्स्टवर क्लिक केलं. आता इथून मी हे पैसे पाठवून दिले, म्हणजे हे USDT मी पाठवून दिले. ओके, आता हे मी पाठवून दिले इथून. आता हे निघाले. आता हे गेले USDT. आता तिथे जाऊन डिपॉझिट होतील. कुठे, एक्सचेंज ऑनमध्ये डिपॉझिट होतील. आता एक्सचेंज ऑनवर परत जाऊया. ओके, आता मी परत एक्सचेंज ऑनवर आलो. एक्सचेंज ऑनवर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे सिंक नावाचं जे ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं. त्याच्यावर मी क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर
हा सिंक नावाचा ऑप्शन सिंकिंग लिहून आला, आता सिंक लिहून आला म्हणजे सिंक्रोनाइज हा झालेला आहे. ओके, आता काय करायचं, आता परत इथे मेनूमध्ये जायचं. मेनूमध्ये क्लिक केलं तर परत वॉलेटवर क्लिक करायचं. इथे वॉलेटवर मी क्लिक केलं, त्याच्यानंतर परत इथे फंडिंग वॉलेटवर क्लिक करायचं आपल्याला, फंडिंगवर. ओके, मी फंडिंगवर क्लिक केलं तर आता इथे बघायचं आपल्याला पैसे. आपले $101 मी तिकडून पाठवले होते, तर $101 हे इथे येऊन गेले, बरोबर. आता हे $101 आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, परत या मेनूवर क्लिक करायचं. मेनूवर क्लिक केलं त्याच्यानंतर परत इथे सबस्क्रिप्शन या नावावर क्लिक करायचं. कुठं? सबस्क्रिप्शन. ओके, सबस्क्रिप्शनवर मी क्लिक केलं तर माझ्यासमोर असा इंटरफेस येईल. याला थोडं वर घेतलं तर आपल्याला खालचा जे सबस्क्रिप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं. सबस्क्राईब हे 101चा दिसायला ना, तर 101चा आपल्याला सबस्क्राईब करायचं. तर मग याच्यावर सबस्क्राईबवर क्लिक केलं. सबस्क्राईब क्लिक केल्याच्यानंतर हे आपल्याला किती पॅकेज बाय करायचं, एक करायचं तर एक, हे ऑलरेडी एक सिलेक्ट झालेलंच आहे. इथे 100 आणि आपल्याकडे किती आहे अवेलेबल, 101 आहे. इथे 101 लागायले आणि एक सिलेक्ट आहे, ऑलरेडी सिलेक्ट आहे ते. आता मी काय करणार, डायरेक्ट सबस्क्राईब याच्यावर मी क्लिक करणार. आता सबस्क्राईब नाव याच्यावर मी क्लिक केलं. आता इथे सांगणार की तुम्ही कन्फर्म करा. ओके, आता इथे मी कन्फर्मवर क्लिक केलं. कन्फर्मवर क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा वर सूचना लिहून आली. काय सूचना लिहून आली की तुमचा सबस्क्राईब सक्सेसफुली झालेला आहे. तर मग आता काय करायचं, इथे तुम्ही खाली घेतलं तर तुम्हाला इथे कुठेच काही दिसणार नाही. परत मग इथे क्लिक करायचं मेनूवर. मेनूवर क्लिक केलं. मेनूवर क्लिक केल्याच्यानंतर परत सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं. सबस्क्रिप्शनवर मी क्लिक केलं. आता इथे व्ह्यू माय सबस्क्रिप्शन याच्यावर क्लिक करायचं. व्ह्यू माय सबस्क्रिप्शनवर क्लिक केलं. आता इथे खाली तुम्ही जो बाय केला असेल तो तुम्हाला इथे दिसेल. इथे एक दिसेल, इथे एक दिसेल, इथे एक दिसेल. हे क्यूमध्ये दिसेल एक. आता आपण जे लावलेलं आहे ते इथे डायरेक्ट ॲक्टिवेट होत नाही, इथे क्यूमध्ये येतो. 24 तासाच्यात ते ॲक्टिव्ह होऊन जातो. इथे ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर मग आपल्याला इन्कम इथे शो होते आपल्याला. हे एकूण, आता इथे जे आहे ना ते एकूण झालेली इन्कम आणि इथे ना रोजची झालेली इन्कम. मग एका दिवसात ते वाढत जाते ही रक्कम. ही आपली इन्कम आहे, म्हणजे हे आपला प्रॉफिट आहे. दररोजचा प्रॉफिट इथे दिसेल आणि आजपर्यंत किती प्रॉफिट काढलं ते सर्व इथे वरती दिसेल, इथे दिसेल. ओके, तर मग हे ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दिसेल, हा बघा, हा अशा प्रकारे दिसेल. आता मी बाय केलेला कुठे आहे, हे बघा, हे इथे 101चा बाय केला. आणि इथे बघा टोटल प्रॉफिट किती झाला इथे दाखवते. याची अर्निंग किती झाली, कधी बाय झाला, किती तारखेला बाय झाला, याचं डेट टाईम सर्व दिसते. आता आपल्याला आपली ट्रेडिंग कशी होती ते बघायची असेल तर परत आपल्याला मेनूवर क्लिक करायचं आहे. इथे मेनूवर क्लिक केलं त्याच्यानंतर मग हे इथे आर्बिट्रेज बोट हा जो ऑप्शन दिसायला त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. आर्बिट्रेज बोटवर क्लिक केलं, हे आपले असं ट्रेडिंग ओपन होईल, चार्ट ओपन होईल. याला खाली घेत राहायचं. हे प्रॉफिट हिस्ट्री दिसते इथे आहे ना, हे प्रॉफिट हिस्ट्री. याच्यावर क्लिक केलं की हे आज झालेले हे आपले पूर्ण ट्रेड आहे, कोणकोणते ट्रेड झाले हे बघा. हे बघा, हे 13:14 11 वाजून, हे सॅटरडे, हे 5 तारीख है ना. हे कुठे, हे डेट आहे इथं पूर्ण, हे पूर्ण डेट आहे, कोणत्या डेटला किती झाले ते आहे. त्याच्यानंतर इथे बघा कोणती करन्सी बाय झाली, बरोबर. त्याच्यानंतर
कोणत्या एक्सचेंजवर बाय झाली तर इथे बाय झाली, किती प्राईसवर बाय झाली तर या प्राईसवर बाय झाली, सेल कुठं झाली तर बायबिटवर सेल झाली, किती रुपयाला सेल झाली तर एवढ्या प्राईसवर सेल झाली, याचा प्रॉफिट किती आला एवढा आला. तर हे जेवढे ट्रेड झाले हे पूर्ण ट्रेड इथे किती प्रॉफिट झाला ते सर्व आपल्याला दाखवते. आता हे लाईव्ह ट्रेडवर आपण क्लिक केलं तर लाईव्ह ट्रेड किती चालू आहे ते दाखवते आपल्याला. तर लाईव्ह ट्रेडवर क्लिक केलं, हे बघा हे लाईव्ह ट्रेड, हे ट्रेडिंग चालू आहे. हे आवाज येते, दर सेकंदाला ट्रेड होत आहे, एक सेकंदाला ट्रेड होत आहे. हे काय कोणत्या एक्सचेंजवरून कोणता कॉईन बाय केला, किती वाजता बाय केला, हे सर्व हे ट्रेडिंग हे 24 तास चालू असते. अशा प्रकारे आपण हे करू शकतो. धन्यवाद.